अजित पवार यांनी आता राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे। तात्काळ उपाययोजना करण्याच्या त्यांनी सूचना सुद्धा दिल्यात। आवश्यकता असेल तर घराबाहेर पडा असं अजित पवार यांनी म्हटलंय। पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने अजित पवार यांच्याकडून या सूचना प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय। नेमकी काय एक्सपोज त्यांनी केलेली आहे बघूया। मुंबई शहर उपनगरासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। आजही काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली आहे। आज काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढली आणि या पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले। हवामान खात्याने मुंबई रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। नागरिकांनी अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन आहे। या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव आणि मदत कार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, त्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असे निर्देशही देण्यात आलेले आहेत। मुसळधार पाऊस सुरू असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावं। घरात पाणी भरण्याची शक्यता असल्यास सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा। आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं। राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडत असताना स्वतःचीही काळजी घ्यावी। नेमकी काय एक्सपोज केलेली होती अजित पवार यांनी ती आपण बघत होतो।